नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीमध्ये RTO ऑफिसमध्ये आहोत आपण इकडं. आज अनेक रॅली काढले होते. काही RTO अधिकारी आहेत व रिक्षा चालवणारे रिक्षाचालक आहेत व ड्रायव्हिंग स्कूल चालवणारे देखील काही लोक आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, आज तुम्ही रॅली काढला इचलकरंजीमध्ये, या रॅलीचं नेमकं उद्दिष्ट काय होतं? बघा, राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातं. ते 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत आहेत. त्याच्यामध्ये लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी, रस्ता सुरक्षेसंदर्भामध्ये जे काही नियम आहेत त्यांची माहिती व्हावी किंवा रस्ते अपघात कमी करण्यासाठी जे काय काळजी घ्यायला लागणार आहे त्या संदर्भात जनजागृती व्हावी. यासाठी जे काय घटक आहेत रस्ता सुरक्षेसंबंधित, म्हणजे ते रस्ते बांधकाम विभाग असो किंवा RTO विभागासारखा विभाग असो, पोलीस प्रशासन असो किंवा ड्रायव्हिंग स्कूलसारखे जे काय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था असोत किंवा अगदी इंटरमिजिएट ट्रान्सपोर्ट जे म्हणतो, रिक्षा टॅक्सी संघटना किंवा ते चालवणारे लोक असो, या सगळ्यांच्या सहभागातून राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करता येते. त्यामुळे या सगळ्यांच्या सहभागातून जनतेला एक संदेश द्यावा ह्यासाठी शासनाचीच योजना आहे की अशा प्रकारच्या रॅली आयोजित करून लोकांचं लक्ष ह्या जो काही ज्वलंत इश्यू आहे रस्ता सुरक्षा त्याच्याकडे वेधलं जावं. त्यासाठी RTO ऑफिस हा प्रयत्न होता. त्याबद्दल हे सगळे घटक आज सहभागी झालेले आहेत. त्यामुळं माझ्या कार्यालयातर्फे मी या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आभारी मानतो की रस्ता सुरक्षेसंबंधी असंच सक्रिय राहा. 1-2-3 नियम सांगू शकता, नेमकं कोणत्या नियमांचं पालन करावं, सर्वसामान्यांना समजेल असं? आता बघा, साधारणपणे मोटरसायकल रॅली आपण ज्यावेळेला काढतो त्यावेळेला मोटरसायकलमध्ये हेल्मेट वापरणे हे अत्यंत गरजेचं आहे. कारण पहिल्यांदा जर मोटरसायकल हा सगळ्यात अपघात होण्यासाठी मोठा घटक आहे. त्यामध्ये जर एखादा मोटरसायकलचा अपघात झाला आणि डोक्याला इजा झाली तर तो माणूस तात्काळ दगावू शकतो. त्यामुळे हेल्मेट वापरलं पाहिजे किंवा कारमध्ये ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट वापरलं गेलं पाहिजे किंवा रस्त्यामध्ये चालताना जो पादचारी आहेत ते नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चाललं पाहिजे, जेणेकरून त्यांना रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येईल. किंवा ओव्हरटेकिंग जे आहे ते ओव्हरटेकिंग जिथं अलाउड आहे तिथंच केलं पाहिजे किंवा रेसिंग नाही केलं, अतिवेगानं गाडी नाही चालवली पाहिजे किंवा मद्यपान करून वाहन नाही चालवलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. किंवा इवन वाहनाच्या काचा ज्या आहेत ते प्रमाणापेक्षा जे प्रमाण दिलेलं आहे, म्हणजे पुढची काच जी आहे ते 50% आणि बाजूची काच 70% त्याच्यामध्ये पारदर्शक पाहिजे, याची काळजी नाही घेतली तर अपघात होऊ शकतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचे रस्ता सुरक्षेचे नियम किंवा रस्त्यावरची जी चिन्ह उभी केलेली असतात की जिथं ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड किंवा पार्किंग करू नये, या सगळ्या गोष्टींचं पालन करावं आणि रस्ता सुरक्षा सुनिश्चित करावी. नक्कीच ह्या अशा योजना राबवल्या पाहिजेत. सर्व पोलिसांचं तुम्हाला सॅल्यूट आहे. अशी कामं करत गेला तर नक्कीच नागरिकांना आवडेल. हे तर झालंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे साहेब, जशी आता ही जनजागृती तुम्ही केलात, ही चांगली गोष्ट आहे, तुमचं स्वागत आहे इचलकरंजीमध्ये. पण जो RTOमध्ये भ्रष्टाचार चालतो किंवा ट्रॅफिकमध्ये जो भ्रष्टाचार चालतो त्याच्यामध्ये तुम्ही कशी जनजागृती करणार आहात? कारण की RTOवर वारंवार महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरमध्ये, इचलकरंजीमध्ये सर्व ठिकाणी आरोप लावले जातात की RTOमध्ये भ्रष्टाचार होतो आणि तो भ्रष्टाचार कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम तुम्ही कशी राबवणार आहात? कसं आहे, शासन स्तरावरती जिथं जिथं माणूस इन्व्हॉल्व असतो तिथं ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग ह्याच्या संदर्भात काय यंत्रणा करायला पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की वाहनांचं जे योग्यता प्रमाणपत्र आपण प्रदान करतो किंवा वाहनाची जी अनुज्ञप्ती म्हणजे लायसन्स प्रदान करतो, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता यावी यासाठी शासन स्तरावरच ती योजना राबवली जात आहे. आपल्याला मी सांगायला आनंद वाटतो की इचलकरंजी शहरामध्ये पण शासन स्तरावर म्हणजे तुम्हीच आहात शासनाचे आणि लोकांचे मेडिएटर आहात, ते तुम्हालाच राबवावं लागेल. नेमकी सिस्टीम कशी राबवणार आहात हे सांगा. त्याच्यामध्ये आता कसं झालं आहे की लायसन्स प्रदान करताना समजा एखादा काहीतरी चुकीची गोष्ट घडत असेल तर त्या संदर्भात आत्ता सध्या याच्यामध्ये ॲटोमॅटिक टेस्टिंग ट्रॅक नावाचा एक प्रकार आम्ही शासनाची मंजुरी मिळवलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळं छायाचित्रीकरण होणार आहे. प्लस कॉम्प्युटर मॉनिटर्ड सगळ्या सिस्टम म्हणजे ज्या ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या जाणार आहेत. वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासणीसुद्धा मशीन्सच्याद्वारे होणार आहे. आणि आत्ता शासनानं बऱ्याचशा सेवा ह्या सगळ्या ऑनलाईन सेवा केलेल्या आहेत. कसं आहे, लोकांच्यामध्ये अजून त्याची जागृती नाही. आम्ही वारंवार ह्याच्या संदर्भात शाळा कॉलेज किंवा याच्यामध्ये त्याची जनजागृती करत आहोत की ऑनलाईन सेवेचा भाग घ्या, मध्यस्थ टाळा आणि थेट याच्यामध्ये बघा सेवा हमी कायदा पण आलेला आहे किंवा तुम्ही जर एखादं ऑनलाईन केलं तर त्याचं
कुठल्या स्टेजला काय झालं हे पूर्ण मॉनिटरिंग लोकांच्याकडे दिलेलं आहे. SMS द्वारे त्यांना प्रत्येक स्टेजवरती कुठं कधी त्याचं अप्रूव्हल झालं, कधी स्क्रुटिनीचं आम्ही अवेअर करत आहोत आणि हे आम्हाला लोकांच्यापर्यंत आम्ही जास्तीत जास्त पोहोचवण्याचा या रस्ता सुरक्षा अभियानाच्याद्वारे नक्की प्रयत्न करू. नक्कीच मित्रांनो, आपल्याला पण काळजी घ्यावी लागेल, कारण की आपण गाडी चालवत असताना फक्त आपण एकटे नसतो, तर आपल्या फॅमिली असते, मुलंबाळं असतात, आई असते, घरात इतर बहीण भाऊ असतात. तर तुम्ही तुमची सुरक्षा घ्या, लोकांना सुरक्षित ठेवा आणि येत्याला काळामध्ये भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण एक चांगलं आयडियल इचलकरंजी बनवूया, जेणेकरून वाहतुकीच्या नियमांमध्ये. पाहत रहा वायरलेस मराठी. इचलकरंजीहून प्रवीण आंडे, धन्यवाद.